जनार्दनी तुमचा दास त्याची रस बोलवावे. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्ते वेदा स्मृता ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च वेदाः पुरा. श्री भगवान पांडुरंग परमात्मा, श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक अहेतुकी अकारण करुणाशा कृपेण श्री पुण्यसलिला इंद्रायणी मातेच्या तटाकावर विराजमान असलेले हे क्षेत्र, देहू क्षेत्र आणि त्यामध्ये आपला श्री गाथा मंदिर, या गाथा मंदिराच्या प्रांगणामध्ये श्री बाबांच्या प्रेरणेनं त्यांच्याच आधिपत्याखाली चालू असलेला हा श्री जगद्गुरु तुकोबरायांचा बीजोत्सव. आणि या बीजोत्सवामध्ये आज अनिर्धारित असलेली ही सेवा. तसं आज ग्रहणाचा दिवस आहे, परंतु ग्रहण चंद्राला लागत असतं हे माझ्यावर म्हणते आपलं. कारण की आणि ते ग्रहण तर निश्चित होतं, हे ग्रहण अनिश्चित आहे. पण सकाळी थोडासाच आराम करत असताना, कारण की आज लवकर उठवून सगळी तयारी करायची होती, तर बाबांना 5-6 फोन केले. ते फोन मी काय उचललेच नाही, म्हणजे त्याचा आवाजच आला नाही. मग नंतर 8-8:30-9ला पाहिलं, एवढे 5-6 कॉल कोणाचे. नंतर बाबांना कॉल केल्यावर ते म्हटले की आज श्री स्वामी भारतानंद स्वामीजींचं प्रवचन होतं, पण काही त्यांच्या स्वास्थ्याच्या कारणास्तव ते येणार नाही, तर आपण प्रवचन करा. मी म्हटलं मी सांगतो थोड्या वेळाने, कारण करण्याची इच्छा नव्हती ना म्हणून. पण मग नंतर पुन्हा बाबांचा फोन झाला. ते म्हटले तुम्ही यावंच लागेल का. म्हटलं भगवंताची इच्छा जशी तर पाहूया. कारण की मी तसं पाहिलं तर कीर्तन प्रवचन जास्त काही कुठे करत नाहीये, म्हणजे करण्याचा योग येत नाहीये समयाभावात. कारण की मी बाहेर का जाण्याचं एक मोठं कारण म्हणजे बाहेर गेलं तर 2 तासाची सेवा होईल, आणि आळंदीत राहिलं तर कमीत कमी 7-8 जरी पाठ म्हटलं तरी तेव्हा 7 घंट्याची सेवा होते, आणि आपली दुसरी साधनाही होते. मग त्याच्याकरता विचार करतो की त्यापेक्षा तिथंच राहिलेलं बरं आणि आपल्या पाठच केलेले बरे. मग सुट्टीच्या दिवशी ठीक आहे, पण असो बाबांच्याच आदेशानुसार आता श्री जगद्गुरु तुकोबराय, श्री ज्ञानोबराय हे सर्व किंवा आपण सर्व जशा प्रकारचा अनुग्रह कराल त्याप्रमाणे मी या श्लोकाचा विचार करण्याचा प्रयास करेन. श्रीमद भगवद्गीतेतील 17व्या अध्यायामध्ये 23 क्रमांकाचा हा श्लोक आहे. या श्लोकाचा विचार पद्धती आपण अनेक रीतीने विचार श्लोकांचा करतो, की त्यापैकी आपण या श्लोकाचा विचार अधिकरण पद्धतीने करूया. कारण की यद्यपि एखाद्या वेळेस काहींना श्लोक कळेल अर्थ करताना, काही न कळणार नाही, तरी सरळ करण्याचाच प्रयास करेल. कारण की अधिकरण पद्धती ही ब्रह्मसूत्रामध्ये अवलंबली जाते. म्हणजे ब्रह्मसूत्रातला जो विचार आहे तो अधिकरण पद्धतीने केलेला विचार आहे. हे अधिकरण म्हटलं तर त्यामध्ये 5-6 गोष्टी असतात. अधिकरणाची व्याख्या करताना श्लोक दिला की विषयो विषयश्चैव पूर्वपक्षस्तथोत्तरम प्रयोजनम संगतिश्च षोडशाधिकरणम मतं. म्हणजे या 6 गोष्टी प्रत्येक अधिकरणामध्ये असतात, परंतु आपल्याला एकच अधिकरण बनवायचं असल्यामुळे
याच्यात चारच गोष्टी असणार. काय काय राहतात? एक विषय, दुसरा विषय म्हणजे पहिला शब्द मूर्धन्य मध्यस्थ विषय शब्द आहे. म्हणजे मूर्धन्य श ज्याच्यामध्ये मध्ये असेल तो विषय, म्हणजे त्या ज्याच्यावर आपण काही विचार करणार तो विषयच. आणि तालव्य मध्यस्थ विषय शब्दाचा अर्थ आहे संशय. म्हणजे कोणताही विचार करताना आपल्याला ज्याचा विचार करायचा तो विषय पुढे ठेवायचा. म्हणजे आपण जसं कीर्तनात घेतो, कीर्तन करता अभंग घेतो, हा निरूपणाचा विषय झाला आणि त्याच अभंगावर आपण त्याचा जसा जसा जमेल तसा विचार करतो. म्हणजे तो अभंग विषय झाला, निरूपणाचा विषय.